हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कालचा राहिलेला पार्ट नॉन ट्रेडिंग कन्सर्न, अकाउंट्स ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट कसं करतात, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट चे फीचर्स काय अँड हाऊ इट इज डिफरंट दॅन कॅश बुक याच्यावर चर्चा केली। आज आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये काही स्पेसिफिक आयटम्स आहेत किंवा काही विशिष्ट नावं आहेत जी आपल्याला समजली पाहिजेत, त्याचा अर्थ काय आणि त्याला ट्रीटमेंट काय करायची, या सर्वांच्या थेरी पीडीएफ आज परत मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकतोय। व्हिडिओ रेकॉर्डिंग प्लस पीडीएफ दोन्हींचा उपयोग आपल्याला नॉन ट्रेडिंग कन्सर्न समजण्यासाठी चांगला होईल असं मला वाटतं। एंट्रन्स फीस, इट इज रिसीव्ड फ्रॉम न्यू एंट्रन्ट्स. The usual practice is to treat it income. एंट्रन्स फीस म्हणजे सभासदांना नवीन जो येतो त्याला वार्षिक वर्गणी असं आपण म्हणतो। जर सबस्क्रिप्शन असेल तसे येण्याबद्दलचे एंट्रन्स फीस असते आणि याला इन्कम म्हणून ट्रीट केलं जातं। सबस्क्रिप्शन, इट इज रिसीव्ड फ्रॉम द मेंबर ऑफ द इन्स्टिट्यूशन. इट इज अ रेग्युलर इन्कम. It shows on income side of the income and expenditure account. Subscription ही मेंबर्स कडनं एक वार्षिक वर्गणी असते आणि ज्या वर्गणीचा उपयोग ट्रस्टच्या किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्नचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी याचा उपयोग करण्यात यावा म्हणून याला रेव्हेन्यू ट्रीटमेंट असल्यामुळे त्याला इन्कम साइडला दाखवतात। त्याचप्रमाणे legacies is a donation received on account of a will. What is a will? A will is a document containing a person's desire as to disposal of his wealth after his death. It is a non-recurring item. It cannot be taken to income and expenditure account. It is shown on the liability side. लिगसी म्हणजे काय तर एखाद्या सभासदाला किंवा एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की त्याच्या असणाऱ्या प्रॉपर्टीची विल्हेवाट कशी लावावी, त्याचा उपयोग काय करावा याबद्दल केलेले कागदपत्र हे एकदाच मिळत असल्यामुळं याला उत्पन्न ट्रीट करता येत नाही, तर हे लायबिलिटी साइडला एक स्पेसिफिक पर्पज असल्यामुळे लिगसी हे आपण लायबिलिटी साइडला दाखवतो। लाईफ मेंबर्स फीस, इट इज रिसीव्ड ओनली वन्स इन अ लाईफ टाइम ऑफ मेंबर. इट इज अ नॉन रिकरिंग आयटम. इट कॅनॉट बी टेकन टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इट इज शोन ऑन लायबिलिटी. लाईफ मेंबर फीस ही त्या मेंबरच्या आयुष्यामध्ये एकदाच मिळत असल्यामुळे, वारंवार मिळत नसल्यामुळे दिस इज अ पर्टिक्युलर टाइप ऑफ रिसिप्ट which is shown under the liability side. Sale of old assets. Sale of old assets, it is a non-recurring item. Therefore, it cannot be treated as income. It leads to a reduction in assets. Therefore, it is shown by way of a deduction from concerned asset. Well, what is the amount of deducted? Whether it is sale value or book value, whatever be the selling price, it is the book value that is to be deducted from an asset. Profit or loss on such sale is taken income and expenditure account. म्हणजे एखादे जर असेट्स विकले असतील तर त्या असेटचा बुक व्हॅल्यू हा त्या असेट मध्ये लेस करायचा आणि जर बुक व्हॅल्यू पेक्षा सेलिंग प्राइस कमी आली असेल तर तो लॉस आहे।
बुक व्हॅल्यू पेक्षा सेलिंग प्राइस जास्त आली असेल ते प्रॉफिट आहे, म्हणून लॉस असेल तर एक्सपेंडिचरला, प्रॉफिट असेल तर इन्कम साइडला, आणि बुक व्हॅल्यू हा असेट मध्ये लेस करायचा. सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स. Newspapers are not an assets. Purchase of newspaper is a recurring item. Sale of old newspaper too is a recurring item. So it is treated as income. Specific donations. These are received for a specific purpose. For example, donation for building, donation for prizes, donation for books, donation for furniture. म्हणजे अशा प्रकारचे जे डोनेशन्स आहेत, विशिष्ट कारणासाठी जे डोनेशन्स मिळतात ते डोनेशन आपल्याला लायबिलिटी साइडला दाखवायचे असतात. त्याच्यावर मिळालेलं इन्कम सुद्धा त्या फंड मध्ये ऍड केलं जातं आणि त्याचे जे असेट्स परचेस आपण करतो ते आपण असेटला दाखवले जातील, किंवा त्यासाठी जर केलेला खर्च असेल तर त्यामधून तो लेस केला जातो. जनरल डोनेशन्स. These are not for any specific purpose. They are to be treated as income. तसंच specific funds. A fund which is created for a specific purpose. For example, a sport club may create a tournament fund for meeting expenses on tournaments. It may create a prize fund for maintaining or meeting the cost of prizes distributed. Such funds are shown as liability side. Endowment fund. It represents donation for a specific purpose. Hence, the object of donor is to provide a source of permanent income to the institution. Proceeds of concerts and lectures. A concert is a program of musical entertainment. Concerts and lectures of eminent persons are arranged in aid of charitable institutions. Amount collected from the sale of tickets of such program is an income of the institution. एखाद्या संस्थेला पॉप्युलर करण्यासाठी किंवा फंड्स मिळवण्यासाठी एखाद्या मोठ्या व्यक्तीचे लेक्चर्स अरेंज केले जातात. या लेक्चर्सचा उपयोग त्या इन्स्टिट्यूटला त्या वर्षी काही उत्पन्न मिळावे आणि त्या इन्स्टिट्यूटचे असणारे पर्पज जे आहेत ते सर्व करण्यासाठी त्याचा फायदा व्हावा, म्हणून याला इन्कम साइडला दाखवलं जातं. तर थोडक्यात हे जे नॉन ट्रेडिंग कन्सर्नच्या बाबतीत वेगवेगळे इन्कम्स आहेत, एक्सपेन्सेस आहेत, स्पेसिफिक डोनेशन्स आहेत, स्पेसिफिक फंड्स आहेत, यांना आपण ट्रीटमेंट कशी करायची आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स आले तर ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फायदा व्हावा, अंडरस्टँडिंगला सोपं जावं, म्हणून याची सर्व टोटल थेरॉटिकल कन्सेप्ट्स आपण पीडीएफ फॉर्म मध्ये आजच पाठवतो. त्यामुळे काय होईल की आपणास येणारे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स सोडवताना मदत होईल, त्याची क्लॅरिटी व्हावी, म्हणून आपण त्यातले काही आज व्हिडिओमध्ये कव्हर केल्यावर बाकीचे आपण पीडीएफ फॉर्म मध्ये टाकलेले आहे. थँक्यू.